नमस्कार, मी स्वरा संतोष रासकर. माझ्या शाळेचे नाव गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल हडपसर. इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. आज तुमच्या समोर मी लेखिका निर्मोही फडके यांचं देवकुसुम चाफा हे ललित सादर करणार आहे. देवकुसुम चाफा लेखिका निर्मोही फडके. तसं तर त्या चाफ्याला त्या मोकळ्या अंगणात रुजून खूप वर्षे झाली. 2-3 पुरुष उंचीचा तो हिरवागार चाफा टुमदार घरापलीकडून चौफे टुकुर टुकुर करत टुकटुकत राहायचा. ठाकूरांच्या त्या घरातल्या कित्येक सुखदुःखांच्या क्षणांमध्ये तो न्हाऊन निघाला. कोलकात्याजवळील बोलपूरमध्ये मोठ्या ठाकूरांनी सुरू केलेल्या या लहानशा शांतिनिकेतन आश्रमाला आता आकार येऊ लागला. अनेक बीज रुजू लागली. त्या हिरव्या गर्द जुलाईतल्या गोल छपरांच्या घरात माणसांचा राबताही तसाच वाढता झाला. अचानक एक दिवस चाफ्याला जाणवलं की आपल्या पानांना फांद्यांना बाळलेणी लगडलीत. चक्क अक्षरांची बाळलेणी. चाफा जरा गोंधळला. हे कोण चढतंय आपल्या अंगाखांद्यांवर? कोणीतरी इवळ्या पावलांचं अवखळ खेळकर घुंगरवाळे वाजवत. आपल्या पांढऱ्या शुभ्र पाकळ्यांच्या फुलांमध्ये कोण लपून बसलंय? तो विचारात पडला. अल्लड हसण्याच्या आवाजाने चाफ्याला गुदगुल्या झाल्या. हसणं किती लाघवी असावं. त्या हसण्या मागोमाग आले लढीवाळ शब्द. शब्दांनी किती गोड असावं. समज मी झालो एक चाफ्याचं फुल. फुललो गमतीने त्या झाडाच्या उंच फांद्यांवर. हसत राहिलो वाऱ्यावर आणि नाचत राहिलो नव्या पानांवर. तर आई, तुम्हाला ओळखशील का? बाळ, कुठे आहेस तू? तू हाक मारशील? मी उत्तर देणार नाही काहीच. हसत बसेन फक्त स्वतःशीच. मी हळूच उघडीन माझ्या पाकळ्या आणि बघत राहीन तुझ्याकडे तू काम करत असताना. हळूहळू त्या चाफ्याच्या लक्षात आलं की आपल्या फुलांच्या सुगंधात अनेक मोहगंध मिसळले गेले. अंगणातल्या गाईचा, तिच्या दुधाचा, दुधावरच्या साईचा, स्वयंपाकघरातल्या रवरवत्या भाताच्या पेरीचा, तिन्ही सांजाच्या तेलवातीचा, घरातल्या मायेचा, या सगळ्या गंधांनी वाढत गेली ही कविता. दुपारच्या जेवणानंतर खिडकीजवळ बसून तू रामायण वाचशील. पडेल या झाडाची छाया तुझ्या केसांवरली मांडीवर. तेव्हा मीही टाकीन माझी चिमुकली सावली तुझ्या हातातील पुस्तकाच्या वाचत्या पानावर. पण तुला कळणारच नाही की ही सावली तुझ्या चिमुकल्या बाळाची आहे. संध्याकाळ उलटल्यावर हातात दिवा घेऊन गायींच्या गोठ्यात जायला निघशील. तेव्हा मी एकदम जमिनीवर उडी घेईन आणि पुन्हा तुझं चिमुकलं बाळ तुला म्हणे, आई, मला गोष्ट सांग. तू विचारशील, लब्बाडा, कुठे गेला होतास इतका वेळ तू? मी म्हणे, मी तुला सांगणारच नाही. प्रत्येक पानाला, फुलाला, फांदीला, अगदी जमिनीत खोलवर रुजलेल्या मुळांनाही गंधित करणाऱ्या निरंजनी अक्षरांच्या अशा अनेक कविता. तो चाफा बिनमोसमाचा अधिकच भरून आला. एका झाडानं कविता होणं आणि एका कवितेनं झाड होणं हे तेव्हाच घडतं जेव्हा ते घडवून आणणारा भावकवी रवींद्र स्वतःच एक झाड होऊन कविता लिहितो. आजही तो चाफा तसाच उभा आहे, तशाच भरलेल्या अवस्थेत त्या जगप्रसिद्ध शांतिनिकेतनच्या आवारात. धन्यवाद.